देशातील प्रत्येक नागरिकाला मिळावा यासाठी म्हणून लुप्त झालेल्या या महान सम्राटाच्या कार्याला पुन्हा एकदा या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये, या आधुनिक जगामध्ये पुन्हा एकदा प्रेरित करण्यासाठी अशोक सम्राटाप्रमाणेच आधुनिक जगातल्या आजच्या या टोकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माला पुनरुज्जीवित करून पुन्हा एकदा संपूर्ण जगाला या देशाकडे बुद्धाचा देश म्हणून पाहण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी उत्साहित केलंय आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका टोकाचे धम्मप्रचारक आणि महान अशोक सम्राट अशोक दुसऱ्या टोकाचे धर्मप्रचारक या इतिहास काळातील या जगातील बौद्ध धर्माच्या या भूमीमध्ये या दोन टोकाच्या महापुरुषांचे कर्तृत्व संपूर्ण जगाच्या समोर आदर्श म्हणून उभे राहावे आणि संपूर्ण जगाला या शांतताप्रिय धम्माची गोडी लागावी, या शांतताप्रिय धम्माचा आधुनिक जगात एकदा प्रचार व्हावा। अशोक सम्राटाच्या काळामध्ये जे वैभव आणि जी संपन्नता, जी शालीनता आणि जो आदर्श या देशामध्ये रुजलेला होता तो पुन्हा एकदा या आधुनिक भारतामध्ये येथे असलेल्या प्रत्येक नागरिकांमध्ये रुजावा, लोकांना ती प्रेरणा मिळावी हा हेतू घेऊन सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त कर्तृत्वाचा आदर्श जगाला पटवून दाखविण्याकरिता अशोका आंबेडकर धम्मयात्रा तामिळनाडू, केरळ, पॉंडिचेरी, कर्नाटका, तेलंगणा आणि महाराष्ट्र या 7 राज्यामध्ये धम्मप्रचारार्थ भ्रमण करीत आहे। नांदेड शहरामध्ये या धम्मयात्रेचे आगमन झालेले आहे। हर्षनगर येथील संबोधी बुद्ध विहारात या धम्मयात्रेचा समारोप होईल। महान सम्राट अशोकाचे कर्तृत्व या आधुनिक जगाला कळावे, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा आदर्श आणि त्यांच्या आदर्शातील असलेले या संपूर्ण जगातील जे काही प्रेरक तत्व आहेत ते संपूर्ण जगाला लक्षात घेता यावेत आणि संपूर्ण जग एक दिवस पुन्हा एकदा बुद्धाच्या धम्माच्या वाटेवर चालावा यासाठी म्हणून या जगाला, आधुनिक जगाला या 2 टोकाच्या देशांचा आदर्श प्रेरित करता यावा यासाठी अशोका आंबेडकर यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तामिळनाडू, केरळ, पॉंडिचेरी, कर्नाटका, तेलंगणा आणि महाराष्ट्र या 7 राज्यामध्ये ही यात्रा भ्रमण करीत आज नांदेड शहरामध्ये आलेली आहे। काही वेळातच हर्षनगर येथील संबोधी बुद्ध विहारात या धम्मयात्रेचं समारोप होणार आहे आणि या समारोपामध्ये आपणाला अशोका आणि आंबेडकर यांच्या प्रेरणेतून या बुद्धमय भारताची ओळख पुन्हा एकदा जगाला पटवून देता येणार आहे। भाग्यनगर कडून लेझीमवाल्यांना पुढे चला म्हणा, लेझीमवाल्यांना पुढे चला। सम्राट अशोकांचा फक्त एक सम्राट अशोकांचा लेझिम पथक पुढे राहील, बाकी कोणीही पुढे जाता कामा नये। फक्त लेझिम पथक पुढे राहील, बाकी सर्वांनी थांबा आपापल्या जागेवर थांबा। तिथे पोरांनो हे थांबव रे, आणि त्यांना थांबव तिथे। फक्त लेझिम पथक पुढे असेल, तुम्ही सर्वांनी ऐका, फक्त लेझिम पथक पुढे असेल, त्या पाठोपाठ गाडी असेल आणि गाडीच्या पाठोपाठ तुम्हाला सगळ्यांना चालायचं आहे। नाव स्टार्ट। गो अहेड या। चला 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 आपण चला, गाडीच्या मागे चला, गाडीच्या मागे। सम्राट सर्व शिस्तीत येणार आहात। लेझिम पथक पुढे राहील, लेझिम पथकासोबत केवळ संचालन करणारे राहतील, बाकी कोणीही कार्यकर्ते पुढे जाणार नाहीत। या गाडीच्या मागे तुम्हाला रांगेत चालायचं सगळ्यांना। चला चला, गाडीच्या मागे चला आपण। बुद्धाचा देश म्हणून संपूर्ण जगाला भारत देशाची ओळख आहे, भारत देशाचा आदर्श संपूर्ण जगाला बुद्धाचा देश म्हणून ठाऊक आहे। या बुद्धाच्या आदर्शाला संपूर्ण जगात पुन्हा एकदा या इतिहासाला पुन्हा
नाही करतो लाईव्ह तुमच्या करा ना. कम डाऊन, ऑल ऑफ यू कम डाऊन. हो ते कट कर फोन. नंतर अशोक सम्राटांनी या देशाला वैभव प्राप्त करता यावं, हा देश समृद्ध देश असावा आणि यासाठी म्हणून बौद्ध धर्माचा संपूर्ण देशभर प्रचार आणि प्रसार केला. महान सम्राट अशोक जिंदाबाद जिंदाबाद. महान सम्राट अशोक जिंदाबाद जिंदाबाद. सम्राट अशोकांचा विजय असो. सम्राट अशोकांचा विजय असो. सम्राट अशोकांचा विजय असो. सम्राट अशोकांचा विजय असो. जय भीम जय भीम. सम्राट अशोकांनी या देशाला वैभवशाली आणि समृद्धिवान बनविले होते. शेकडो वर्षापर्यंत, हजारो वर्षापर्यंत हा देश संपूर्ण जगाच्या समोर एक समृद्ध आणि वैभवशाली देश म्हणून आदर्श ठरलेला होता. अशोक सम्राटांचे योगदान, अशोक सम्राटांचा त्याग, अशोक सम्राटांचे कार्य संपूर्ण जगाला आज आपल्याला दाखवायचे आहे. त्यामध्ये महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे की संपूर्ण आशिया खंडाला बौद्ध धर्माच्या खऱ्या इतिहासाची जाणीव करून देण्याच्या हेतूने महान सम्राट अशोकांनी 84,000 स्तूपाची निर्मिती केली. आपल्या स्वतःच्या मुलाला, आपल्या स्वतःच्या मुलीला भिक्खुनी बनवून श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी पाठविले. आशिया खंडातल्या अनेक देशात अफगाणिस्तान, थायलंड, ब्रह्मदेश, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, म्यानमार, श्रीलंका या अनेक देशात अनेक अर्हत भिक्खूंना पाठवून बौद्ध धर्माच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं महान कार्य तथागतांच्या नंतर 350 वर्षांनी अशोक सम्राटांनी केलं. जे कार्य असं या जगासमोर उभं राहिलं की जग अस्तित्वात असेपर्यंत सम्राट अशोकाची ही महान धम्मक्रांती संपूर्ण जगाच्या समोर आदर्श ठरणार आहे. या देशाला समृद्धीवाला देश आणि वैभवशाली देश बनविण्यासाठी अशोकाने संपूर्ण आपल्या कारकिर्दीमध्ये या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सुखसुविधा देऊन या देशाला संपूर्ण जगाच्या नजरेत आणून दिले. त्याचबरोबर इतिहास काळात बौद्ध धर्माच्या प्रचारामध्ये या महान सम्राट अशोकांनी आशिया खंडात सर्वत्र बौद्ध धर्माच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं काम केलं. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आधुनिक जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका विजयादशमीच्या दिवशी अशोक सम्राटाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून या देशात पुन्हा एकदा महान अशी न भूतो न भविष्यती धम्मक्रांती घडून आणली. हे या दोन टोकाचे दोन महापुरुष, इतिहास काळातील एका टोकाचे महापुरुष महान सम्राट अशोक आणि आधुनिक जगातील विद्वत्तापूर्ण असलेले हे महान पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग, त्यांचा संघर्ष, त्यांचे कर्तृत्व, त्यांचे बुद्धी कौशल्य या आधुनिक जगाला कळावे, या आधुनिक जगाला आदर्श म्हणून त्या गोष्टीचा स्वीकार करता यावा. त्यासाठी म्हणून तामिळनाडू, केरळ, पांडिचेरी, कर्नाटका, तेलंगणा आणि महाराष्ट्र या 7 राज्यात अशोका आंबेडकर धम्मयात्रा ही धम्म प्रचारार्थ भ्रमण करीत आहे. नांदेड शहरामध्ये या धम्मयात्रेचे आगमन झालेले आहे. संबोधी बुद्धविहार हर्षनगर या ठिकाणी अशोका आंबेडकर या धम्मयात्रेचा समारोप होणार आहे. महान सम्राट अशोकाचे कर्तृत्व इतिहासामध्ये अजरामर आहे. आपण धन्य आहोत की आपण त्या अजरामर इतिहासाचे या जगात जिवंत असणारे साक्षीदार आहोत. आपल्यानंतरही येणाऱ्या काळात या जगाला या महान सम्राट अशोकाचे कार्य, त्यांचे आदर्श हे संपूर्ण जगाला पुन्हा पुन्हा प्रेरित करावेत आणि संपूर्ण जगाला त्यापासून प्रोत्साहन मिळावी. आजच्या विषम परिस्थितीत
संपूर्ण जगाला जर शांततेचा मार्ग आवश्यक असेल तर तो एक आणि एकमेव अजरामर व्हावे, निरंतर चिरंतर त्या अस्तित्वात राहावे या हेतूने अलीकडच्या या मॉडर्न एज मध्ये आधुनिक जगातील या टोकाच्या महापुरुषाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका विजयादशमीला बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करून या जगाला बौद्ध धर्माचा आदर्श पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करून दिला. या दोन टोकाच्या दोन महापुरुषांना आपली कृतज्ञता अर्पण करण्याच्या हेतूने बुद्धाचा देश म्हणून आपली ओळख संपूर्ण जगभर पटवत असताना सम्राट अशोकाचे कार्य, सम्राट अशोकाची जिज्ञासा, सम्राट अशोकाची कर्तबगारी, सम्राट अशोकाचे पराक्रम, त्याचबरोबर सम्राट अशोकाचा त्याग हा संपूर्ण जगाला आदर्श ठरावा. अशोक सम्राटाच्या काळात हा देश वैभवशाली आणि संपन्न देश होता. या देशाकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. एकेकाळी सम्राट अशोकाच्या साम्राज्यामध्ये संपूर्ण वैभवशाली आणि संपन्न असलेला या देशातला प्रत्येक नागरिक संपूर्ण जगाच्याकडे होता. संपूर्ण जगाचे डोळे या देशाकडे लागलेले होते जेव्हा सम्राट अशोकाची कारकीर्द होती. अफगाणिस्तान, इंडोनेशिया, पाकिस्तान, जावा, सुमात्रा, श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, व्हिएतनाम, लाओस अशा अनेक आशिया खंडातील देशांच्या मध्ये अशोक सम्राटांनी बौद्ध भिक्षूंना पाठवून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्याचबरोबर आपल्या मुलाला आणि आपल्या मुलीला भिक्खुनी बनवून श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी त्यांनी पाठवले. हा त्याग बौद्ध धर्माच्या कार्यामध्ये या महान सम्राट अशोकाचा असलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून आधुनिक जगात या देशातून लुप्त पावलेल्या बुद्ध धर्माला पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचे आंबेडकरांनी मात्र कुठेही हार मानली नाही. या मनुवादी देशाला, या सनातन देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी जो धडा शिकविला त्याचा आदर्श आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श म्हणून सम्राट अशोक. जसं मी सांगत होतो की राष्ट्रपती ज्या चेअरवर बसून या देशाचा कारभार पाहतो त्या सभागृहाला अशोका हॉल असं नाव देण्यात आलंय. ज्या चेअरवर राष्ट्रपती बसतो त्या चेअरच्या मागे एक भगवान बुद्धाची उभी विशाल मूर्ती लावण्यात आलेली आहे आणि त्या मूर्तीच्या डोक्यावर धम्मचक्र प्रवर्तनाय असं लिहिण्यात आलेलं आहे. आणि हे सगळं कर्तृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. हे धम्मचक्र प्रवर्तन केलं. अशोक सम्राटांनी ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी प्रथम उपदेश केला त्या ठिकाणी एक विशाल स्तूप निर्माण केला आणि त्या विशाल स्तूपाला धम्म राजिका स्तूप असं नाव दिलं. याच जागेवरून धम्म राज्याची, धम्म शासनाची सुरुवात झाली असा त्याचा उद्देश आहे. तो धम्म राजिका स्तूप सारनाथ या ठिकाणी अवशेष रूपाने आपल्याला पाहावयास मिळतो. बुद्धाचा धम्म गेल्या 2500 वर्षापर्यंत अस्तित्वात आहे आणि त्याचा एक प्रमुख आधार तथागतांच्या नंतर तथागतांच्या धम्मतत्वामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा ही जी मूल तत्व आहेत त्या मूल तत्वाच्या आधाराला आधार मानून अशोक सम्राटांनी या देशाला बुद्धाचा देश म्हणून संपूर्ण जगाच्या समोर आणलं. त्या अशोकाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशोका विजयादशमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातून लुप्त पावलेल्या बौद्ध धर्माचं पुन्हा एकदा पुनरुज्जीवन केलं आणि या विशेष धम्मक्रांतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाला विलीन करून घेतलं. आज संपूर्ण जगाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती आदर्श धम्मक्रांती म्हणून ठरलेली आहे.
त्या दोन टोकाच्या दोन महापुरुषांना सोबत घेऊन त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व, त्यांचे कार्य, त्यांचे बुद्धी कौशल्य, त्यांचा त्याग, त्यांचा संघर्ष, या सर्व गोष्टी आधुनिक जगाला आदर्श ठराव्यात आणि आधुनिक जगाला या दोन टोकाच्या दोन महापुरुषांना आपली कृतज्ञता अर्पण करता यावी, आपले समर्पण या ठिकाणी करता यावे, यासाठी तामिळनाडू या राज्यातून सुरुवात झालेली ही अशोका धम्म यात्रा केरळा, पांडिचेरी, कर्नाटका, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये भ्रमण करीत आहे. तुम्ही सर्वजण टाळ्या वाजून या कर्तृत्वान असलेल्या आपल्या या धर्म बांधवांचं स्वागत करणार आहोत. बघताना जर आपण बघतो तर यांच्याकडे पाहाल तर यांच्या पर्सनॅलिटीवरून आपल्याला असं लक्षात येतं की हे खरोखरी त्यागी असणारे लोक आहेत. कुठलाही स्वार्थ नसताना कुठलाही स्वार्थ नसताना, कोणाचंही पाठबळ नसताना, सगळ्यात मोठी गोष्ट मी आता म्हणालो रस्त्याने येत असताना, मी माझ्या बालवयामध्ये नामांतराच्या काळात नामांतराच्या चळवळीमध्ये सपाटलेल्या कार्यकर्त्यांना पाहिलं. बायका, लेकरं, घरं, दारं, संपत्ती, स्वतःचं जगणं या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून रात्रंदिवस दूर दूर पर्यंत नामांतराचा लढा यशस्वी व्हावा यासाठी संपूर्ण मराठवाडा, महाराष्ट्र पिंजून काढणारे जे लोक आपल्या नांदेड शहरामध्ये होऊन गेले, त्यामध्ये एक नाव मला पूर्णपणे आठवतं, प्रतिशेष प्राचार्य अशोक नरसागरे सर. घरादाराकडे लक्ष न देता आपलं बुद्धी कौशल्य इतर लोकांच्या करिता उपयोगी पडावा आणि चळवळ लोकांना कळावी यासाठी घरदार सोडून ही लोक भ्रमण करतात. मी त्यांना विचारलं सुरुवातीला की तुम्हाला कोणाच्या एखाद्या राजकीय नेत्याचं बळ आहे का, सपोर्ट आहे का, तर त्यांनी सांगितलं की नाही. मग 7 राज्यामध्ये या 2 गाड्या घेऊन तुम्ही चालत आहात, तुमचा हा खर्च कसा होतो, तर त्यांनी सांगितलं की केवळ कॉन्ट्रीब्युशनवर आम्ही हा खर्च करतो. मी तुम्हाला या धम्मयात्रेचा उद्देश डॉक्टर भारती प्रभू हे सांगतील त्याआधी एक आवाहन करतो की या धम्मयात्रेला यशस्वी करण्यासाठी आज